आपल्यासोबत काँग्रेसचे आमदार अमित देशमुख आहेत। सर, विधिमंडळाच्या लॉबीमध्ये काल मोठा राडा झाला। काय एकूण तुम्हाला काय वाटतं? काय पुढे या पाठीमध्ये मला असं वाटतं विषय हा गंभीर आहे आणि महाराष्ट्र विधिमंडळ परिसरामध्ये अशा घटना जर घडत असतील, मला असं वाटतं कुठंतरी गृह खात्यानं याची गंभीर दखल घेण्याची आवश्यकता आहे। आणि जे घडलं तो प्रकार अनुचित होता। अगदी म्हणजे विधानसभा सदस्यांच्या सुरक्षिततेचा हा प्रश्न इथं निर्माण होतो आहे। एवढंच नव्हे, शासकीय अधिकारीसुद्धा इथं असतात। त्या शासकीय अधिकाऱ्यांनासुद्धा याचा परिणाम होतो। म्हणून मला असं वाटतं की सरकारने याची गंभीर दखल घेऊन या सुरक्षेच्या व्यवस्थेचं पुनरावलोकन करण्याची गरज आहे। जी महाराष्ट्राची परंपरा आहे, पुरोगामी आहे, कायदे या ठिकाणी बनवले आणि याच परिसरामध्ये अशी हाणामारी होणं कितपत योग्य वाटतं? नाही, हे अतिशय निंदनीय आहे। आणि मला तर जेव्हा कळालं तेव्हा आश्चर्याचा धक्काच बसला। कारण UP बिहारमध्ये असं घडताना आपण ऐकलं आहे, पाहिलं आहे। आता महाराष्ट्रात असं सुरू झालं आहे, ही बाब चिंताजनक आहे। गंभीर कारवाई होईल असं वाटतं? आता ह्याच्यात म्हणजे बोलायची मागणी करायची गरजच नाही। जे घडलं आहे ते सगळं म्हणजे तुमच्या वाहिन्यांवर आहे। त्यामुळं आता याला काय आणखी कुठल्या पुराव्याची गरज आहे असं मला वाटत नाही। अध्यक्ष, सभापती यांनी तर मला असं वाटतं आदेश दिले असावेत, अशी माझी मान्यता आहे। अजून आदेश दिले नसतील तर मग पुन्हा आठवण करून द्यावी लागेल। विरोधकाचा कुठेतरी आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो का? विरोधक सातत्याने काही विचारधारेला घेऊन विरोधकांचा आवाज दाबण्याचा किती जरी प्रयत्न केला तरी तो आवाज दाबण्यामध्ये ते काही यशस्वी होतील असं मला वाटत नाही। मला असं वाटतं जे घडलं त्याची काय पार्श्वभूमी आहे, एकूणच तो प्रकार केविलवाणा आहे। एक शेवटचा प्रश्न आहे, स्थानिक प्रश्नावरती येतो। 2 दिवसापूर्वी लातूरमध्ये भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसमध्ये मोठा राडा झाला। भाजपचं असं मत आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आल्यात म्हणून तुम्ही सगळ्यांनी हा काँग्रेसने राडा घातला, असं भाजपचं काय मत आहे? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत, त्याच्यामुळे जे भूमिपूजन आहेत, विकास कामाचं भूमिपूजन आत्ता ह्या तोंडावर करतायत। नाही, आता समजा एखादं विकास काम सुरू होणार असेल तर त्याची सुरुवात कधी करायची? लोकांच्या मागण्या ज्या आहेत त्या लोकांच्या मागण्या कामं त्वरित व्हावीत अशा आहेत। आता त्याच्यामध्ये काय आक्षेप असू शकतो? मला असं वाटतं जे घडलं त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा फारसा संबंध नाही आहे। पण भारतीय जनता पक्षामध्ये नव्यानं जे गेलेले आहेत तिथं भारतीय जनता पक्षामध्ये काही असं केल्यामुळं काही गुण मिळतात का आपल्याला, असा तो प्रकार आहे। धन्यवाद, तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल. होते काँग्रेसचे आमदार अमित देशमुख। मी गुणवंत दांगट, DRB न्यूज, मुंबई।